विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, कंपनी चिटणीस या टॉपिकवरील आपण आतापर्यंत 2 भाग पाहिलेले आहेत। आज आपण तिसरा भाग पाहतो आणि या तिसऱ्या भागामध्ये कंपनी चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्य या बाबींचा आपण आढावा घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करावं, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। मित्रहो, आज आपण पाहतोय कंपनी चिटणीसाची कंपनी व्यवस्थापनातील कार्य अथवा कर्तव्य। कंपनी चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल। पहिला भाग आहे आपला तो म्हणजे प्रस्तावनेचा। कंपनीचा प्रमुख अधिकारी म्हणून आणि व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा घटक या नात्याने चिटणीसास कंपनी व्यवस्थापनामधील विविध प्रकारची कार्य किंवा कर्तव्ये पूर्ण करावी लागतात। कंपनी चिटणीसाला करावी लागणारी ही कार्य कंपनीचे आकारमान, व्यवसायाचे स्वरूप व संचालक मंडळाकडून त्याला मिळालेले अधिकार इत्यादी गोष्टीवर अवलंबून असतात। तरी देखील सर्वसाधारणपणे कोणत्याही कंपनीच्या चिटणीसाला जी कार्य करावी लागतात किंवा जी कर्तव्य पूर्ण करावी लागतात त्याचे विवेचन आपल्याला पुढील प्रमाणे करता येऊ शकेल। कंपनी चिटणीसाचे पहिलं कार्य किंवा कर्तव्य म्हणजेच कायद्यानुसार चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्य। भारतामध्ये विविध प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत। या सर्व कायद्याच्या अनुषंगाने कंपनी चिटणीसास अनेक प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात। ही कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल। पहिला आहे तो म्हणजे कंपनी कायदा 2013, त्यानुसार असणारी कार्य किंवा कर्तव्य। भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी चिटणीसास कंपनी व्यवस्थापनाच्या संदर्भात पुढील सर्व कार्य पूर्ण करावी लागतात। 1. कंपनीच्या सर्व अधिकृत कागदपत्रावर, दस्तऐवजावर आणि सभेच्या इतिवृत्तावर सह्या करणे। कंपनी कायद्यानुसार दुसरं कर्तव्य आहे ते म्हणजे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे आवश्यक ते कंपनीचे सर्व दस्तऐवज नोंदणीसाठी सादर करणे। कर्तव्य क्रमांक 3. कंपनीच्या सभासदांना भाग दाखले आणि भाग अधिपत्रे देण्यासाठी ते तयार करणे। 4. कंपनीच्या सभासदांची नोंदवही तयार करणे। 5. कंपनीच्या सर्व सभा आयोजित करणे। मग यामध्ये सभासदांच्या सभा असतील, संचालक मंडळाच्या सभा असतील, कंपनीच्या कर्जरोखेधारकांच्या सभा असतील, या सर्व सभांचं आयोजन करण्याचं काम या कंपनी चिटणीसाला करावं लागतं। 6. या सर्व सभेचे इतिवृत्त तयार करण्याचं काम कंपनी चिटणीसाला करावं लागतं। कंपनीची सभा झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या सभेचे इतिवृत्त लिहिण्याचं काम या चिटणीसाला करावं लागतं। चिटणीसाने हे इतिवृत्त लिहिल्यानंतर त्यावर अध्यक्षांची सही चिटणीसाला घ्यावी लागते। 7. कंपनीच्या विविध प्रकारच्या नोंदवह्या किंवा नोंद पुस्तके तयार करणे। एकंदरीत कंपनी व्यवस्थापनामध्ये ज्या विविध प्रकारच्या नोंदवह्या किंवा नोंद पुस्तके आवश्यक आहे त्यालाच आपण नियामक पुस्तके असं म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने काही प्रमुख नोंद पुस्तके असतात, काही दुय्यम स्वरूपाची नोंद पुस्तके असतात। या सर्व नोंदवह्या किंवा नोंद पुस्तके तयार करण्याचं काम कंपनी चिटणीसाला कंपनी कायद्याप्रमाणे करणं आवश्यक आहे।
मग त्यामध्ये सभासद नोंदवही असेल, सभासद सूची असेल, लाभांश वाटप नोंदवही असेल, कर्जरोख्यांना व्याज देण्यासंबंधीची नोंदवही असेल, कंपनीच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक असेल, कंपनीची वार्षिक विवरण पत्रके असतील, विविध प्रकारचे अहवाल, मग नियामक अहवाल म्हणू आपण, वार्षिक अहवाल, हे सर्व तयार करण्याचं काम या कंपनी चिटणीसाला करावं लागतं. कायद्यानुसार दुसरा जो कायदा आहे तो म्हणजेच प्राप्तिकर कायद्यानुसार चिटणीसाला जी कार्य करावी लागतात ती पुढील प्रमाणे सांगता येऊ शकेल. भारतीय प्राप्तिकर किंवा आयकर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, भारतीय आयकर कायदा 1961 नुसार कंपनी चिटणीसास पुढील प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात. 1. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा भागधारकांना द्यावयाचा लाभांश किंवा कर्जरोखेधारकांना द्यावे लागणारे व्याज इत्यादी स्वरूपाच्या रकमा या संबंधितांना देण्यापूर्वी त्या रकमेवरील प्राप्तिकर वजावट करून घेणे हे पहिलं काम कंपनी चिटणीसाचं आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार दुसरं कार्य आहे ते म्हणजे या सर्व संबंधित व्यक्तीकडून म्हणजेच कंपनीचे कर्मचारी, भागधारक आणि कर्जरोखेधारक या संबंधित व्यक्तीकडून जमा केलेला जो प्राप्तिकर किंवा आयकर आहे तो विशिष्ट मुदतीत सरकारकडे जमा करणे हे चिटणीसाचं कार्य आहे. 3. ज्या व्यक्तींचा प्राप्तिकर घेतलेला असेल, मग ते कर्मचारी असतील, भागधारक असतील अथवा कर्जरोखेधारक असतील अथवा ठेवीदार असतील, या सर्व व्यक्तींना त्या संबंधीचे प्रमाणपत्र देण्याचं काम या चिटणीसाला करावं लागतं. 4. संबंधित व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या आयकराच्या दस्तऐवजावर किंवा कागदपत्रावर सही आणि शिक्का देण्याचं काम देखील या प्राप्तिकर कायद्यानुसार कंपनी चिटणीसाला करावं लागतं. पुढचा कायदा आहे तो म्हणजे मुद्राकर कायदा. मुद्राकर कायद्यानुसार चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्य. भारतीय मुद्राकर कायद्यानुसार कंपनी चिटणीस पुढील प्रकारची कार्य पूर्ण करीत असतो. 1. भाग वाटप पत्रावर योग्य ती मुद्रा लावलेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम कंपनी चिटणीसाचं आहे. 2. भाग हस्तांतर अर्जावर योग्य ती मुद्रा लावलेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम देखील कंपनी चिटणीसाला करावं लागतं. 3. भाग दाखल्यावर योग्य ती मुद्रा लावलेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं कार्य देखील कंपनी चिटणीसाला करावं लागतं. आणि 4. भाग अधिपत्रावर योग्य ती मुद्रा लावलेली आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम देखील या कंपनी चिटणीसाला करावं लागतं. 4. वरील 3 कायदे सोडून उरलेले जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार सुद्धा म्हणजेच इतर कायद्यानुसार सुद्धा चिटणीसाला काही कर्तव्य किंवा कार्य पूर्ण करावी लागतात. कंपनी चिटणीसाला कंपनी कायद्याप्रमाणेच मक्तेदारी व निर्बंध व्यापार पद्धती कायदा, औद्योगिक कलह कायदा, किमान वेतन कायदा, विदेशी चलन नियमन कायदा इत्यादी कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी सर्व प्रकारची कार्य करावी लागतात. 2. संचालकांबाबतची कार्य किंवा कर्तव्य. कंपनी कायद्यातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून कंपनी चिटणीस संचालकांना कंपनीच्या निर्मितीपासूनच योग्य प्रकारे मदत करीत असतो. संचालकांचा हस्तक किंवा प्रतिनिधी या नात्याने चिटणीसाला पुढील विविध प्रकारची कार्य पूर्ण करावी लागतात. 1. भाग मागणी अर्जदारांना भाग विक्री करणे. 2. भाग मागणी करणाऱ्या व्यक्तींना भागांचे वाटप करणे. 3. भागधारकाने आपल्या भागावरील न भरलेल्या रकमेची मागणी करणे. 4. भागधारकांच्या भागांचे त्यांच्या इच्छेनुसार कायदेशीर तरतुदीप्रमाणे हस्तांतर करणे. 5. भागधारकाने भागावरील हप्ता न भरल्यास भागधारकाचे भाग जप्त करणे. 6. मूळ भागधारकाचे भाग त्याच्या वारसास हस्तांतरित करणे, त्यालाच आपण भाग संक्रमण असं म्हणतो. 7. भागधारकांना भाग दाखला किंवा भाग अधिपत्र देणे. 8. सभासदांना कंपनीच्या नफ्याचे वाटप लाभांशाच्या स्वरूपात करणे. 9. भागधारकांना बोनस भागांचे वाटप करणे. 10.
कंपनीतील विविध सभांचे आयोजन करणे. 11. कायद्यानुसार आवश्यक असलेली नियामक पुस्तके तयार करणे. 12. कायद्यानुसार आवश्यक असलेले विविध दस्तऐवज तयार करणे. 13. कंपनीची हिशेब पुस्तके व नोंदवह्या तयार करणे. 14. कंपनीची वार्षिक विवरणपत्रके तयार करणे. 15. कंपनीच्या कर्जरोख्यांची विक्री करणे. 16. कर्जरोख्यांची मागणी करणाऱ्या अर्जदारांना कर्जरोख्यांचे वाटप करणे. 17. कर्जरोखेधारकांनी त्यांच्या कर्जरोखेवरील पूर्ण रक्कम कंपनीकडे जमा केलेली असेल तर अशा कर्जरोखेधारकांना कर्जरोखा दाखला देणे. 18. कर्जरोखेधारकांना त्यांच्या कर्जरोख्यावरील व्याज योग्य मुदतीत देणे. 19. कायद्यानुसार आवश्यक असणारी कंपनीविषयक माहिती तयार करणे. 20. कंपनीचे भागधारक, कर्जरोखेधारक, संचालक, बँका, विमा कंपन्या व त्रयस्थ व्यक्ती आणि संस्था यांच्याबरोबर पत्रव्यवहार करणे. 21. संचालकांच्या मार्गदर्शनानुसार घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे. 22. नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीचे आवश्यक ते दस्तऐवज सादर करणे. 23. कंपनीसाठी भाग विमा करार करणे. 24. लोकांकडून कंपनीमध्ये सार्वजनिक ठेवी स्वीकारणे. 25. भाग विमेकऱ्यास भाग विमा दलाली देणे. 26. कंपनीसाठी विविध प्रकारचे निधी निर्माण करणे. 27. कंपनीच्या निधीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. 28. कंपनीची मालमत्ता भाड्याने देणे. 29. कंपनीसाठी मालमत्ता भाड्याने घेणे. 30. कंपनीसाठी कर्ज उभारणी करणे. 31. कंपनीसाठी विविध प्रकारचे निधी उभारणे. 32. कायद्यानुसार संचालक मंडळाबाबत करावी लागणारी सर्व कार्य या चिटणीसाला करावी लागतात. वरील सर्व कार्य चिटणीसाला संचालकांचा प्रतिनिधी किंवा हस्तक या नात्याने करावी लागतात. त्यासाठी चिटणीसाला संचालक मंडळाने आपल्या सभेत ठराव संमत करून अधिकार प्रदान केलेले असतात. 3. भागधारकाबाबतची कार्य किंवा कर्तव्य. भागधारक हे कंपनीचे मालक असतात तर चिटणीस हा त्यांचा सेवक असतो. त्यामुळे चिटणीसास कंपनीच्या भागधारकासंबंधी अनेक विविध प्रकारची कार्य करावी लागतात. कंपनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे मालकी आणि व्यवस्थापनात असलेली फारकत होय. त्यामुळे भागधारकांचा मध्यस्थ या नात्याने कंपनी चिटणीस आपली भूमिका पूर्ण करीत असतो. संचालक मंडळाचा भागधारकाशी येणारा संपर्क चिटणीसाद्वारे येत असतो. त्यामुळे चिटणीसाला भागधारकाविषयी पुढील कार्य करावी लागतात. 1. भागधारकाबरोबर विविध बाबतीत पत्रव्यवहार करणे. उदाहरणार्थ भाग विक्री, भाग वाटप, भागावरील हप्ते मागणी, भाग जप्ती, भाग हस्तांतर, भाग संक्रमण, लाभांश वाटप इत्यादी. 2. कंपनीत सभासदांना आवश्यक ती माहिती देणे. 3. कंपनीच्या सभासदांच्या सभेबाबतची कागदपत्रे तयार करणे. 4. सभासदांच्या सभा आयोजित करणे. 5. सभासदांची नोंदवही तयार करणे व त्यात योग्य प्रकारच्या नोंदी करणे. 6. सभासदांची सूची तयार करणे. 7. सभासदांना भाग दाखले किंवा भाग अधिपत्र देणे. 8. सभासदांना लाभांशाचे वाटप करणे. 9. सभासदांना बोनस भागांचे वाटप करणे. 10. सभासदांच्या सभेचे इतिवृत्त तयार करणे इत्यादी स्वरूपाची कार्य. 4. कार्यालयीन सेवकाबाबतची कार्य अथवा कर्तव्य. कंपनी चिटणीस हा कार्यालयीन सेवक वर्ग आणि संचालक मंडळ यांच्यातील मध्यस्थ म्हणून कार्य करीत असतो. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबतची माहिती कार्यालयीन सेवकांना देणे, त्याची अंमलबजावणी करणे, कार्यालयीन सेवकांच्या अडीअडचणी संचालक मंडळापुढे मांडणे, त्या अडीअडचणी दूर करणे इत्यादी स्वरूपाची कार्य चिटणीसास करावी लागतात. या व्यक्तिगत कार्याव्यतिरिक्त कंपनीतील प्रत्येक विभागाचे संघटन करणे, त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणणे, कंपनीच्या कामात एकसूत्रीपणा आणणे, कार्यालयीन सूत्रांवर नियंत्रण ठेवणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे इत्यादी सर्व प्रकारची कार्य ही कंपनी चिटणीसाला करावी लागतात.
5. त्रयस्थ व्यक्तीबाबतची कार्य किंवा कर्तव्य. कंपनीचा प्रतिनिधी या नात्याने कंपनीच्या वतीने कंपनीच्या कागदपत्रावर किंवा दस्तऐवजावर सही करण्याचा अधिकार चिटणीसाला असल्याने चिटणीसाला अनेक त्रयस्थ व्यक्तींशी किंवा संस्थांशी पत्रव्यवहार करावा लागतो. उदाहरणार्थ कंपनीचे ग्राहक, कंपनीला पुरवठा करणाऱ्या पुरवठा संस्था, कर्जरोखेधारक, कायदेशीर सल्लागार, बँका, विमा कंपन्या, हिशेब तपासनीस इत्यादी व्यक्ती व संस्थांशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधला लागतो. या सर्वांशी स्नेहाचे संबंध ठेवून त्याला कंपनीची प्रतिमा सदैव उजळ ठेवावी लागते. वरील सर्व प्रकारची कार्य किंवा कर्तव्य कंपनी व्यवस्थापनातील एक घटक या नात्याने कंपनी चिटणीसाला करावी लागतात. एकंदरीत चिटणीसाच्या कार्याचे किंवा कर्तव्याचे आपण 5 भागामध्ये विभाजन केलेले आहे. त्याची वर्गवारी किंवा गटवारी 5 मुद्द्यामध्ये केलेली आहे आणि या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. कंपनी चिटणीसांचे अधिकार आणि जबाबदारी भाग क्रमांक 4. म्हणजे 4 भागामध्ये आपण कंपनी चिटणीस या घटकाची संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल बटन प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, माझे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचे कमेंट्स नमूद करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही मला कमेंट्स पाठवू शकता. तर मित्र हो, पुढील भाग क्रमांक 4 मध्ये आपण पाहणार आहोत कंपनी चिटणीसाचे अधिकार आणि जबाबदारी या संबंधीची माहिती. धन्यवाद.